आणि ही वेळ आहे, आपण वचनाकडे जाणार आहोत. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की आपण सर्वजण बांधकाम करणारे लोक आहोत. तुम्ही म्हणाल आम्ही बांधलेल्या घरामध्ये ऑलरेडी राहतो, आम्ही खूप चांगला बंगला बांधलेला आहे, आमचं खूप मोठ्या सोसायटीमध्ये घर आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही प्रत्येक जण बांधकाम करणारे आहात. हालेलुया. आणि तुम्ही आध्यात्मिक घर बांधत आहात. काहींचं घर काहींचं सुरुवात झालेली आहे, काही लोक मध्यावरती पोहोचलेले आहेत, काही लोक आता पूर्णत्वासपर्यंत जात आहे. पण बांधकाम करत आहे प्रत्येक जण आपल्या आध्यात्मिक जीवनाची. आणि देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो आपल्या शिष्यांना, तो मत्ती सुवर्तमानामध्ये 7व्या अध्याय 24व्या वचनामध्ये तो म्हणतो, ह्यास तो जो प्रत्येक जण ही माझे वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधलेले आहे. हालेलुया. प्रियांनो, तुमचं आध्यात्मिक शरीर हे बांधलं जात असताना ते येशू म्हटलेल्या खडकावर बांधलेलं आहे का, हा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि प्रभू येशूने स्पष्ट सांगितलेलं आहे की जो ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो त्याचं शरीर उत्तम बांधकाम होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. आणि ते आपल्याशी बोलत असताना, देवाचं वचन ऐकत असताना आपण लक्ष पुरवणार आहोत की देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे. का नाही आपण आपल्या पायावर उभे राहूया, ते देवाच्या वचनाचं स्वागत करूया. पास्टर सुधीर आपल्यामध्ये आहे आणि ते देवाचं वचन घेऊन येत असताना आपण टाळ्या वाजवून देवाचं स्वागत करूया. हालेलुया. Praise the Lord. Thank you, Jesus. Amen. Praise the Lord. Hallelujah. मी आशीर्वाद आहे, आशा आहे, मी अभिवचन आहे. मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. थँक्यू ब्रदर प्रशांत. आम्ही ह्या ठिकाणी आपलं घर बांधत आहोत. पण काल मी रेचलला एक प्रश्न विचारला की रेचल, तुला एक प्रॉपर्टी देवाने दिलेली आहे, त्याबद्दल तू देवाचे आभार मानले का? ओके. बऱ्याच वेळा आम्हाला फक्त ह्या जगातलीच प्रॉपर्टी दिसते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, तुम्हा प्रत्येकासाठी स्वर्गामध्ये एक बंगला बांधलेला आहे. हालेलुया. आणि तो 2 बेडरूम 3 बेडरूम आहे, भव्य माझ्या खुद्द प्रभू येशूंनी बांधलेला बंगला आहे. खूप वेळा प्रियांनो आम्ही त्या बंगल्याबद्दल विसरून जातो. खूप वेळा स्वर्गातल्या प्रॉपर्टीबद्दल आम्ही लक्ष ठेवत नाही. जगातल्या गोष्टींकडं एवढं काही कॉन्सन्ट्रेट होतं. स्वर्गातलं आपण काही वेळ त्या देवाला धन्यवाद द्यायचं की प्रभू तुझे आभार मानतो की ते घर माझ्यासाठी तू तयार केलेलं आहेस बा. मी जातो आणि तुम्हासाठी जागा तयार करतो आणि मी येईन आणि तुम्हाला माझ्याबरोबर परत घेऊन जाईल. तुमची अंतःकरणं अस्वस्थ आणि भयभीत होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया. प्रभू प्रियांना आपलं मुख उघडून त्याला धन्यवाद देऊया. प्रभू तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद. धन्यवाद राजांच्या राजा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद, गौरवी देवा आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया प्रभू येशू. स्तुती माझ्या देवा, गौरव माझ्या देवा. हालेलुया प्रभू येशू. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. माझ्या पित्याच्या घरात भरपूर जागा आहे, नसल्या तर मी तुम्हाला सांगितल्या असत्या. ओ रबा शहरियाला. धन्यवाद पित्या, धन्यवाद. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण खाली बसूया. प्रियांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तिथलची प्रॉपर्टी आहे, ती जागा जी आहे तिला आम्हाला कोणालाच पैसे द्यावे लागत नाही. त्यासाठी खुद्द येशूनी पैसे देऊन ठेवलेले आहेत. आमेन. आणि एवढे दिलेले आहेत त्यांनी पैसे. मी विचार करत होतो, जर तुम्हाला आता चंद्रावर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला किती कॉस्ट पडेल. हां, मला माहीत नाही. सध्या चालले विक्री काही प्लॉट चंद्रावरचे. पण प्रियांनो, देवाला धन्यवाद. किती वेळा आम्ही देवा मला नाही देवा तुला काही द्यावं लागत आहे, पण तरीसुद्धा माझ्यासाठी तू एक प्रॉपर्टी, माझ्यासाठी राहायची जागा तयार करून ठेवलेली आहे. आणि लक्षात ठेवा प्रियांनो, ती जागा आपल्या वधूसाठी तयार केलेली जागा आहे. येशू ख्रिस्ताने उत्तम जागा आहे. त्या प्रॉपर्टीवर देवाला धन्यवाद देणं उत्तम आहे.
कधीच विसरू नका. आणि फक्त फ्री ऑफ कॉस्ट आहे. मात्र एक गोष्ट आहे, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारावं लागतं. जर तुम्ही स्वीकारलं नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो, त्या प्रॉपर्टीचं नोंदी लवकर करून घ्या, लवकर करून घ्या. कारण जर तिथं जागा तुम्हाला नसेल तर तुम्हाला वेगळीकडे जागा असेल, आणि ती जागा फार चांगली नाही आहे. ती त्या श्रीमंत व्यक्तीची जी स्टोरी, जी गोष्ट आम्हाला लाजर आणि श्रीमंत व्यक्ती की ती त्या अंधकाराच्या ठिकाणी, ती अशी जागा आहे जिथं जाळत आहे पण प्रकाश नाही आहे. ती अशी जागा आहे तिथलचा किडा जो अंगावरून फिरतो तो मरत नाही, ना मनुष्य मरतो. ती भयानक जागा आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, मी प्रभूला धन्यवाद देतो प्रभू की ती अद्भुत प्रॉपर्टी माझ्यासाठी ठेवलेली आहे. देवाला धन्यवाद. प्रियांनो, कधी कधी आम्ही फक्त जगिक गोष्टीबद्दल, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, मला ते नाही, ते नाही, पण प्रभूने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओ प्रभू तुझे आभार मानतो. दरवेळेस आभाराचं हृदय ठेवा प्रियांनो, रडणार नाही तुम्ही. ज्यांनी कोणी अजून नोंदणी केली नाही तर तुम्हाला सांगतो, फ्रीमध्ये आहे नोंदणी. ही मोफत आहे, मोफत आहे. आम्हाला येऊन भेटा, त्यासाठी तुमचं आम्ही नोंदणी करून घेऊ शकतो. कारण देवाने आम्हाला ॲम्बॅसिडर बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्रातल्याच नव्हे, भारत देशातल्याच नव्हे, पूर्ण जगातल्या लोकांसाठी तिथं जागा विपुल आहे. प्लीज हात जोडून विनंती करतो, ती सर्वात मोठी जागा आहे. भारतातला, पुण्यातला, धानोरीतला किंवा कुठलाही बंगला तुमच्या फक्त 50, 60, 80, 120 वर्षाचा उपयोगाचा आहे. तिथलचा बंगला मात्र सदा सर्व काळसाठी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. देवाच्या वचनामध्ये आपण जाऊया प्रियांनो. नीतिसूत्राचं पुस्तक, मी ॲक्च्युली नीतिसूत्राच्या 4थ्या अध्यायाचा अभ्यास करायला सुरुवात केली होती, पण नीतिसूत्राचं मला 3ऱ्या अध्यायातून पुढे जाताच आलं नाही. आणि म्हणून मला आज नीतिसूत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये तुमचं लक्ष वेधायचं आहे. 3ऱ्या अध्यायाचं 3रं वचन आणि 4थं 2 वचन आपण वाचून ऐकूया. नीतिसूत्राचा 3रा अध्याय 3 आणि 4. दया व सत्य ही तुला न सोडोत, त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. आमेन. फार महत्वाची गोष्ट आहे. मग 4थं वचन, म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. आमेन. तुला देव आणि मनुष्य यांच्यापासून कृपा, अनुग्रह व सुकीर्ती. तुझं नाव फार गाजवलं, पण त्यासाठी एक गोष्ट करावं लागणार आहे, दया आणि सत्य. सगळे म्हणा, दया आणि सत्य. काय याची काय घालायची आहे? माळ छान वाटते ना का? काही लोक मोत्याची माळ घालतात, काही लोक हिरे मानकाची, काही लोक सोन्याची माळ घालतात. अजून कसल्या माळी असतात हो? बोला की मुलींनो. चांदीची. अजून काही काही आदिवासी लोकांमध्ये अशी पैशाची माळ असते. असते का? पैशाची माळ मी पाहिलेली आहे, अशी गळ्यामध्ये घालतात. पण ह्या ठिकाणी प्रभूंनी सांगितलेली आहे, एक माळ सांगितलेली आहे. कुठली माळ आहे ही? ही माळ आहे, ही माळ आहे. अरे वा 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 वा, ही माळ आहे. ही कसली माळ आहे? आणि कसली माळ आहे? हालेलुया. एका याच्यावर दया लिहिलेलं आहे आणि एका याच्यावर सत्य लिहिलेलं आहे. ही माळ जर तू घालशील तर काय होणार आहे? तुला सुकीर्ती आणि अनुग्रह मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो,
पण आम्हाला माहीत असलं पाहिजे दया म्हणजे काय हो, सत्य म्हणजे काय. का नुसतं ऐकायचं, चला आता एक बरेच लोक वधस्तंभाला आपल्या गळ्यात घालतात आणि दाखवतात मी ख्रिस्ती आहे क्रॉस घालून. हे नाही 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 नाही, त्याच्या पलीकडं ही गोष्ट आहे. काहीतरी प्रभूंनी सांगितलं की ते तू आपल्या अंतःकरणावर लिहून टाक. कुठं लिहून टाक? तुझ्या हृदयावर लिहून टाक. दया आणि सत्याची माळ आपल्या गळ्यात घाल. ही माळ गळ्यात घालणं गरजेची गरज आहे. दया म्हणजे काय त्याचा अभ्यास जर तुम्ही करू लागलात तर, मी ज्या वेळेला ग्रीकमध्ये ते वाचत होतो तो शब्द असा आहे खेसेद, KHEHSED. खेसेद याचा अर्थ काइंडनेस, फेवर, मर्सी. ज्यावेळेस मी इब्रूमध्ये वाचला, जुन्या करारामध्ये तो शब्द जो आहे आणि तो आहे रखाम, RAKHAM. याचा अर्थ कंपॅशन, कळवळा. त्याचा अर्थ टेंडर लव. टेंडर लव, जे मातेचं प्रेम आहे ना, टेंडर लव. त्याचा अर्थ मर्सी, दया. त्याचा अर्थ अजून आहे एक्सटेन्शन ऑफ एक्सटेन्शन ऑफ स्त्रीला जसा गर्भ असतो त्या गर्भाला मोठं करणं. एक्सटेन्शन ऑफ मी जेव्हा सेवा कार्य करतो त्या सेवा कार्यामध्ये मला माहिती आहे, पाळकीय सेवा, माझ्या सर्व पाळक मित्रांना मी दरवेळेस सांगतो, जर पाळकाला सेवा करायची असेल तर एक गोष्ट महत्वाची आहे आणि ते म्हणजे त्याचं पोट मोठं असलं पाहिजे. छोटं पोट असेल तर नाही चालत. का बरं माहिती आहे का? कशासाठी मोठं असलं पाहिजे पोट? कारण लोकांच्या चुका सर्व पोटामध्ये घ्यायला त्यांनी शिकलं पाहिजे. लोकांच्या जे मंडळीमध्ये लोक येतात, त्यांचे प्रियानो, ही एक फार महत्वाचं गुण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शब्द असा गर्भ की जो मोठा गर्भ आहे. आणि देव परमेश्वर त्या दयेबद्दल आम्हा सांगते बोलतो. माझी इच्छा काही वचन तुम्ही वाचावे, ऐकावेत, काही वचनावर तुम्ही मनन करावं. थोडका वेळ आज माझा उपदेश असणार आहे, पण यशाचं पुस्तकाचा 54वा अध्याय आणि 7व्या वचनापासून पुढे, यशाचं पुस्तकाचा 54वा अध्याय 7व्या वचनापासून पुढे, केवळ क्षणभर मी तुला सोडिले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करीन. थांबा, काय म्हटलेलं? मी तुझवर, कोण म्हणत आहे? मी तुझ्यावर दया करे. मी तुझ्यावर दया करे. I will have mercy on you. मी तुझ्यावर दया करणारा परमेश्वर. प्रियांनो, यशाच्या 53व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली त्या वधस्तंभाबद्दल. यशाचं पुस्तकाचा 53 अध्याय त्या ठिकाणी वधस्तंभावर सांगितलंय आणि 54व्या अध्यायामध्ये दयेबद्दल. लक्षात ठेवा, ही दया त्या वधस्तंभावरून वाहते. पुढचं वचन वाचूया, 8वं वचन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले. मी क्षणभर लपवलं तुझ्यापासून तोंड, पण मी तुझवर दया करीन. पण मी तुझ्यावर, पुन्हा तो म्हणतो मी तुझ्यावर दया करीन. पुन्हा तो म्हणतो मी तुझ्यावर दया करीन. पुढं, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन. मी तुझ्यावर कधी कधी प्रसन्न राहील? सर्व काळ. सगळे म्हणा, माझा देव माझ्यावर सर्व काळ प्रसन्न राहणारा. पुढं, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. बर,
नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे आता तो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगते, नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखितो, मी हे लेखतो, नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरुपी येणार नाही. पुन्हा नोहाचा जलप्रलय या भूमीवर येणार नाही. हा, अशी मी शपथ वाहिली होती. मी करार केलेला आहे, मी शपथ वाहिलेली आहे. त्याप्रमाणे तुझवर कोप करणार नाही, तुला दटाविणार नाही, अशी अशी शपथ मी वाहिली आहे. मी शपथ वाहून सांगतो, मी करार केलेला आहे, मी तुझ्यावर कोप करणार नाही, मी तुला दटावणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी काय करणार नाही तुझ्यावर. दिस इज अ कव्हनंट गॉड हॅज मेड विथ अस. मी करार करून सांगतो, मी तुझ्या रागवणार नाही, मी तुला दटावणार नाही. मी तुझ्या, माझ्या भावानं बहिणींनो, हा करार देवाने आम्हाला सांगते केलेला आहे. मी तुला राग, हा नोहा सांगते केलेला. वाचूया पुढचं वचन. कारण पर्वत दृष्टीआड होतील, हा, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. काय ढळणार नाही. माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. वाव. वाचा पुढं. माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. माझ्या भावानं बहिणींनो, आज मी तुम्हाला एक विनंती करतो, हे वचन समजून घ्या, आपल्या हृदयात स्वीकारा, आपल्या मनात स्वीकारा, आपल्या हृदयात. मी तुझ्यावर दया करण्याचं, ही जी दया आहे, ही जी मर्सी आहे, हे जी दया आहे, हे जे सत्य, या दोन गोष्टी आमच्या, त्याची माळ आम्हाला घालून ह्या जीवनात जगायची आहे. मी तर म्हणतो ती माळ अशी बांधली गेली पाहिजे, त्या दयेची माळ. म्हटलं देवबापा तुला काय पाहिजे. सुधीर, माझी इच्छा आहे लोकांनी समजायला पाहिजे माझी दया काय आहे, दया काय आहे. प्रियांनो, ही दयेचा माळ आम्ही घालायला पाहिजे आहे. बऱ्याच लोकांना दया ह्या शब्दाचा अजून एक व्याख्या अशी आहे, शिक्षेस पात्र असताना शिक्षा न होणे. शिक्षेस पात्र असताना शिक्षा न होणे. तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, बऱ्याच लोकांनी स्वतःवरच दया केलेली नाहीये. आज मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, स्वतःवर दया करायला शिका. मी माझ्या जीवनात शिकलोय प्रियांनो, माझ्या सेवा कार्यामध्ये असताना मी माझ्या जीवनामध्ये शिकलो स्वतःवर दया करण्यासाठी. कारण ह्या जगामध्ये मी जीवनामध्ये जगत असताना प्रियांनो, ह्या दयेची माळ मला घालायची, कारण मी खूप चुका केलेल्या आहेत. बरेचसे लोक स्वतःला क्षमा करत नाहीत, दुसऱ्यांना तो सोडून द्या. अरे मी तेव्हा तसं नसतं केलं ना, तर माझ्या जीवनामध्ये असं नसतं झालं. वर्षानुवर्ष, अरे तेव्हा तो निर्णय चुकला म्हणून असं झालं. वर्षानुवर्ष जीवनातील प्रत्येक घडीला, आणि त्यामुळं माझ्या भावांनो बहिणींनो, तुमच्या जीवनात तुम्हाला प्रभूमध्ये पुढे जाण्यासाठी अडखळणं येतात. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की स्वतःला क्षमा करायला, स्वतःवर दया करायला शिका. त्याची माळ आपल्या गळ्यात घाला, विसरू नका. ती दया आपण स्वीकारणं गरजेचं आहे. प्रभूचा आत्मा तुमच्या सांगती आज बोलत आहे. पण कधी कधी असं होतं, आम्ही ती नुसती दया स्वीकारून चालत नाही. दयेबरोबर सत्य देखील, ट्रुथ हॅज टू बी, ह्या सत्य आणि दयेची माळ घातली पाहिजे. म्हणजे काय सत्य काय आहे, सत्य काय आहे प्रियांनो, सत्य देवाचं वचन आहे. नुसती दया तुम्ही घेत राहणार आणि त्याबरोबर सत्याची माळ घालणार नाही, तर तुमच्या जीवनामध्ये जे पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे ते कधीच घडणार नाही. लक्षात ठेवा. नुसती क्षमा, माझ्या देवाने माझी क्षमा केली, माझी क्षमा केली, पण त्याचबरोबर देवाचं वचन जे विश्वास निर्माण करतं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. हो, माझ्याकडून चुकी झाली, मी त्या बंधनामध्ये होतो, पण देवाची इच्छा नाही की त्या बंधनात तुम्ही खितपत पडावं, चिखलात तुम्ही असावं. देव परमेश्वर त्या चिखलातून
सत्य सांगून तुम्हाला मुक्त करू इच्छितो. हालेलुया. हे दोन पंख आहेत, दया आणि सत्य. सगळे म्हणा, हे दोन पंख आहेत. तुम्ही लक्ष देताय ना का मोबाईलकडे बघताय? नाही ना, ऐकताय ना? पक्षाला उडण्यासाठी दोन पंखाची गरज आहे, दया आणि सत्य. फक्त दया 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 उडणार नाही, किती फडफडलं तरी काय उपयोग होणार नाही. पण जेव्हा सत्य लागतील तेव्हा भराऱ्या घ्यायला सुरुवात होईल. हालेलुया. अशा भराऱ्या की ज्या भराऱ्या प्रियांनो त्या येणाऱ्या प्रत्येक वादळाच्या वरून तुम्ही चालायला लागाल, कारण तुम्हाला अनुभव आलेला आहे, माझा देव दयाळू परमेश्वर आहे. आमेन. जीवनामध्ये कितीतरी लोकांनी, मला आवडेल प्रियांनो पुढचे एक दोन मिनिटं आपले डोळे बंद करा, पवित्र आत्म्याला म्हणूया. पवित्र आत्म्या किती वेळा स्वतःला, किती लोक इथं, मला माहिती आहे प्रियांनो, देवाचं वचन सांगतं जे ख्रिस्त येशूमध्ये त्यांना दंडाज्ञा नाही. काही लोक स्वतःला दंड देत राहतात, काही लोक शिक्षा देत राहतात स्वतःलाच. नाही, स्वतःलाच शिक्षा. आणि प्रियांनो, आज पवित्र आत्मा तुमच्या सांगते, यू हॅव टू फॉरगिव्ह युअरसेल्फ. रिसीव्ह द फॉरगिव्हनेस टुडे. मी त्या माझ्या लेकराला रागवलं नसतं तर बरं झालं असतं. जे काही आहे मी तसं केलं नसतं तर मी असं झालं असतं. टुडे यू हॅव टू रिसीव्ह फॉरगिव्हनेस. देवाचा आत्मा म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुला पोटामध्ये घेतोय, घे, ये. पवित्र आत्म्या, हो लॉर्ड, ओपन आईज ऑफ अंडरस्टँडिंग. पवित्र आत्म्या, जे ख्रिस्त येशूमध्ये ना दंडाज्ञा नाहीच, ओ प्रभू, आमच्यासाठी हे डोळे उघडले जाऊ दे. लॉर्ड, मिनिस्टर टू अस लॉर्ड. तुझी दया आमच्या जीवनामध्ये काम करू दे. माझ्या मुलांनो, माझ्या मुलींनो, माझी दया स्वीकारा, स्वतःसाठी स्वीकारा. मी तुझ्यावर प्रेम करतो रे. किती दिवस स्वतःला दोष देत राहशील? बाहेर ये. मी तुझ्यासाठी एक योजना केलेली आहे. माझी इच्छा आहे की तू माझ्याबरोबर उडावं, महानरित्या प्रभूचं कार्य करावं. हालेलुया प्रभेश. थँक यू जीसस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तेवढंच नव्हे, मी ह्या दयेबद्दल बराचसा विचार. आपण एक वचन वाचूया, यशाचं 60व्या अध्यायाचं, यशाचं पुस्तक 60व्या अध्यायाचं 10वं वचन. यशया 60:10. परदेशचे लोक तुझे कोट बांधित आहेत, त्याचे राजे तुझी सेवा करीत आहेत. कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडिले, तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली मी आहे. काय झालो? प्रसन्न झालो आहे आणि तुझ्यावर दया केलेली आहे. सगळे म्हणा, माझा देव येशू ख्रिस्तामुळं माझ्यावर प्रसन्न आहे. मागे जे उभे आहेत ना, तुम्ही खुर्च्या घेऊन बसा, बाहेर बसू नका. कोणी बाहेर बसला असेल त्यांना आत बोलवा प्लीज. मी तुम्हाला विनंती करतो, बाहेर जे उभे आहेत, आय वॉन्ट यू टू सिट डाऊन. आणि मागं खुर्च्या लावा. आणि म्हणून आम्ही तुम्हाला दरवेळेस विनंती करतो, पुढे येऊन बसत जा, पुढे येऊन बसत जा, पुढे येऊन बसत जा, की प्लीज मंडळी, मागच्यावर येणाऱ्या लोकांना विशेष जागा मिळत जाईल. गॉड इज गुड गॉड. देव खूप चांगला देव बाप आहे. त्याची दया आमच्यावर विपुल आहे. मी वाचत असताना मला असं वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त याबद्दल काय बोलतो. दया आहे, ती विपुलता आहे, सत्य कधी न बदलणार आहे. ट्रूथ नेव्हर चेंजेस. तुम्ही आणि मी अशा गोष्टींनी स्वतःला बांधलं पाहिजे जे न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. ब्रदर प्रशांतनी सांगितलं की तुम्ही तुमचं घर देवाच्या वचनावर बांधलं पाहिजे. सत्यानी, दया आणि सत्य बांधलं गेलं पाहिजे, एकमेकात सांगते. आणि ते गळ्यात घातलं पाहिजे, ती माळ आपल्या गळ्यात घातलं. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या दयेकडं पाहतो, त्याबद्दल मी पाहत होतो. आणि मग मला येशू ख्रिस्ताच्या जीवनातून काही वेळ बोलायचं, मी थांबेन प्रियांनो. मत्ताचं शुभवर्तमान 5व्या अध्यायाचं 7वं वचन आम्हाला पाठ आहे, नाही का? धन्य ते लोक जे दयाळू आहेत, कारण त्यांच्यावर, सगळे म्हणा, धन्य ते लोक जे दयाळू आहेत, त्यांच्यावर दया केली जाईल.
दयाळू असणं आणि दया होणं हे दोन्ही एकमेकात हातात हात घालून जातात. येशू ख्रिस्तानी दयेबद्दल सांगायला सुरुवात केली म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या दयेबद्दल. आज मी तुम्हाला विनंती करतो त्या दयेबद्दल, येशू ख्रिस्ताचं दयेचं जी व्याख्या आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्ताने दयेची व्याख्या फार वेगळ्या रीतीने सांगितली, जी जुन्या करारामध्ये आम्हाला देवाची दया समजते, आम्ही ती स्वीकारतो. पण ह्या जगामध्ये जगत असताना आम्हाला लोकांवर दया करायला शिकलं पाहिजे. ही फक्त एकांगी दया नाही आहे. जर तुम्ही स्वतःवर दया करू शकत नाही तर लोकांना दया देऊ शकत नाही. काय कारण आहे लोकांसाठी तुम्ही क्रूरपणे वागता? मी म्हणत नाही, देवाचं वचन सांगतं. तुमच्या पत्नीबरोबर, तुमच्या पतीबरोबर, तुमच्या भावाबरोबर, तुमच्या मेहुण्याबरोबर, तुमच्या सासूबरोबर, तुमच्या सासऱ्याबरोबर, कारण त्या लोकांनी ती दयाच स्वीकारली नाहीये. पवित्र शास्त्र सांगतं, मी सांगत नाही, येशू सांगतो. ऐकायची तयारी आहे तुम्हाला? मग त्याच्या 18व्या अध्यायात जाऊया प्रियांनो. तुम्हाला सर्वांना ती स्टोरी माहिती आहे, उपदेश ऐकलेला आहे. पण त्या मग त्याच्या 18व्या अध्यायामध्ये तुम्ही जाता तर 32 ते 35 वचनामध्ये एक शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे. ही स्टोरी प्रभू येशू ख्रिस्ताची कथा आहे, त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट आहे आणि तुम्हाला आणि मला बोध करणारी गोष्ट आहे. त्या गोष्टीमध्ये असं एक राजा आहे, सगळे म्हणा एक राजा आहे, बादशाह आहे. माहिती आहे का तुम्हाला? आ रहा है शहनशाह आ रहा है, राजाओं का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है. एक दिवस तो राजा येणार आहे. त्या राजाबद्दल तिची स्टोरी आहे. तो खुद्द प्रभू येशू आहे. तो एक राजा होता आणि त्याच्याकडं एक देणेकरी होता आणि त्याचं देणं 1 कोटी रुपयाचं होतं. 1000 कोटी म्हटलं तरी चालेल. आणि मग राजा म्हटला चला त्याच्याकडून हिशोब घ्या. आले, हिशोब घेतला. अरे बापरे, हे चल फेडून टाक पैसे. म्हटलं माझं पैसे, ए चला ह्याला घ्या, त्याच्या परिवाराला घे, त्याची मालमत्ता घे, ते सर्व विकून टाक आणि काय असेल ते मिळून घ्या. ह्याला घ्या आपल्या जेलमध्ये, तिथं कामाला लावा, दगडी फोडायला. तो आला, म्हटला राजा मला क्षमा कर, मला जमत नाही, मला होत नाही, मी तुला फेडीन. आणि बायबलचं वचन तर राजाला त्याचा कळवळा आला. सगळे म्हणा राजाला त्याचा कळवळा आला आणि त्याने त्याला क्षमा केली. हे जाऊ दे, तुझं सगळं फेटलं, जा, माफ, गो. आणि मग तो गेला. पण जाता जाता रस्त्यामध्ये त्याला एक व्यक्ती भेटला ज्याच्यावर फक्त 100 रुपयेचं त्याचं त्या व्यक्तीला ह्याला देणं होतं. 100 रुपये. जेव्हा तो भेटला तो त्याला म्हणाला, हे माझे 100 टाक नाही तर बघ, माझे 100 टाक नाही तर बघ. त्यांनी काय केले, बाबा माझे 100 मी आता नाही आहे, देतो रे बा, तुला नंतर देतो, आत्ताच्या आत्ता दे. नाही रे. त्याला उचललं, जेलमध्ये टाकलं, शिपायाच्या हाती दिलं, कोर्टात दिलं. आणि ही बातमी राजाच्या कानावर गेली. आणि ज्यावेळेस राजाच्या कानावर बातमी गेली प्रियांनो, राजाने हे उत्तर दिलं, फार महत्वाचं आहे. ते 32व्या वचनापासून पुढे काय म्हणतो? अरे त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडिले तू होते. पश्चाताप करून म्हटला मला क्षमा कर, मला मी चुकलो, मी माझ्या जीवनात तुझ्या विरुद्ध चुका केल्या, मला क्षमा कर. मी जशी तुझ्यावर दया केली, मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावायची नव्हतीस तू काय? आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय? अरे बापरे, स्टफ. दया करायची नव्हती काय? येशू ख्रिस्त दयेबद्दल शिकवतोय. आणि दया म्हणजे क्षमा. दया म्हणजे क्षमा.
क्षमा स्वीकारणं आणि क्षमा करणं. पुढे जाऊया त्या वचनामध्ये. मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्याच्या हाती दिले. फार चॅलेंज आहे. हाल हाल, सगळे म्हणा हाल हाल करण्याच्या हाती दिले. मी त्या मुद्द्याकडे येतो, पण सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहित आहे का, की तुम्हाला मला क्षमा मिळालेली आहे. मी एकदा एक बायबलमधली एक घटना वाचवतो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एका शिमोन नावाच्या एका पुरुषाच्या शास्त्रीच्या घरामध्ये गेला. तो जेवायला बसला होता आणि त्यावेळेस एक पापी व्यक्ती त्या ठिकाणी आली आणि ती रडत रडत येशूच्या चरणाजवळ बसली आणि रडून रडून तिने आपल्या अश्रूंनी येशूचे पाय धुतले आणि ते केसांनी पुसले. आणि त्या शिमोनाच्या मनामध्ये आला की हा जर खरंच देवाचा माणूस असला तर कळालं असतं की ही पापी स्त्री आहे. मग येशू ख्रिस्तांनी त्याला एक प्रश्न विचारला, शिमोना मी मला एक प्रश्न विचारायचा, जर एखाद्याला 500 रुपये कोणी दिले असतील आणि एखाद्याला 50 दिले असतील आणि 500 रुपयाची जी क्षमा केली 50ची, कोण जास्त प्रेम करेल? कोण करेल? तो म्हटला ज्याला जास्त क्षमा केली. तो म्हटला पहा हिला जास्त पापांची क्षमा झाली म्हणून ती माझ्यावर जास्त प्रेम करते. आणि तो प्रश्न माझ्या मनामध्ये म्हटला की दे बापा, जर मला तुझ्यावर प्रेम करायचं असेल तर मी जास्त पाप करायला पाहिजे का? मी तेव्हा बोललो, म्हटलं हे काय आहे, हेल्प मी टू अंडरस्टँड. आणि मी प्रभूकडे रडून रडून मागायला, प्रभू मला सहाय्य कर, मला तुझ्यावर प्रेम करायचं. आय वॉन्ट टू लव्ह यू, आय वॉन्ट टू लव्ह यू. मला तुझ्यावर प्रेम करायचं प्रकार, कारण मला माहिती आहे तू माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहेस, पण जेवढं हवं मी प्रेम करत नाही. आणि प्रियानो, त्यावेळेस प्रभू परमेश्वराने मला एक गोष्ट दाखवली, माझ्या जीवनामधल्या काही गोष्टी प्रगट केल्या. आणि त्यातली पहिली गोष्ट, या जगातल्या सर्व पापी लोकांपेक्षा मी जास्त पापी आहे. तोपर्यंत मला कळालं नव्हतं. म्हटलं दे बापा, तेवढे पाप मी केलेले नाही. पण ज्यावेळेस प्रभूंनी मला प्रगट केलं, ह्या देहामध्ये, ह्या शरीरामध्ये फक्त तुला संधी मिळाली म्हणून तू पाप केलेलं नाहीयेस. तू पाप करत नाहीस कारण तुला संधी मिळाली नाही. पण ह्या देहामध्ये जगातल्या पापी व्यक्तीने जे कुठला पाप असेल त्या पापापेक्षा अधिक पाप तुझ्या शरीरामध्ये आहे. जोपर्यंत हे रेव्हलेशन येत नाही ना प्रियांनो, की मी मोठा पापी व्यक्ती आहे. कधी कधी आम्ही आमची तुलना करतो, नाही मी त्या माझ्या शेजारच्या त्या मुलासारखा नाहीये, मी त्या मुलीसारखा नाहीये, मी त्याच्यासारखा नाहीये, मी त्याच्यासारखा नाहीये. स्वतःची तुलना चांगली करण्याकडे जातो. पण जोपर्यंत मला याचं रेव्हलेशन येत नाही की मी घाणेरडा, त्या चिखलामध्ये पडलेला, वाईट घाण झालेला होतो, पण त्या परमेश्वराने आपला हात घालून उजव्या हाताने प्रभू येशूच्या द्वारे मला उचलून काढलं आणि मला शुद्ध केलं. तो माझा प्रभू महत्वाचा आहे. हे जे रेव्हलेशन, हे जे प्रगटीकरण ज्याला होतं की माझ्या अख्ख्या मोठ्या पापांची त्यांनी मला क्षमा केली. छोटस पाप आहे, क्षमा करून टाक. माझ्या भावना बहिण, ही रियालिटी आहे. जोपर्यंत मी क्षमा करत नाही, मग काय म्हटलेलं आहे, ह्याला काय करा, शेवटचं वचन त्यातलं, म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही. सगळे म्हणा, आपापल्या भावाला, बहिणीला, सासूला, सुनेला, आईला, वडिलांना, बॉसला, मित्राला, मेहण्याला, बायकोला, नवऱ्याला. अरे बापरे, सगळे आले की नाही मला माहित नाही त्यात. पण जे कोणी तुमच्या विरुद्ध वाईट, आपापल्या वैयक्तिक म्हटलेलं आहे. बर, पुढं, आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही. कशापासून? मनापासून. यू हॅव टू फॉरगिव्ह फ्रॉम युअर हार्ट. मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. अरे बापरे, आता असं समजू नका की नरकात करील म्हणून, चुकीचं बोलताय तुम्ही. नाही,
नरकामध्ये बद्दल बोलत नाहीये, या जगातल्या बद्दल बोलत आहे. जर तुम्ही दया करणार नाही तर तुमच्या शरीराला तुम्ही इजा करून घेता. नीतिसूत्रे याचा 11 अध्यायाचं 17 वचन वाचा. नीतिसूत्रे 11:17. दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करीतो. काय करतो? पण दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करतो, पण निर्दयी स्वतःवर संकट आणतो. पण क्रूर व्यक्ती स्वतःवर संकट, ऍक्च्युली इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे आपल्या शरीरावर संकट आणतो. रीड, लेट अस. क्रुएल ट्रबल हिज ओन फ्लेश. स्वतःवर संकट नाही म्हटलेलं आहे, स्वतःच्या देहावर, स्वतःच्या ह्या शरीरावर संकट आणतो, क्लेश आणतो. ट्रबल्स हिज ओन फ्लेश. बरेचसे लोक ह्या पृथ्वीवर प्रियांनो, ह्या जगामध्ये क्रूर वागल्यामुळं, आपल्या पत्नी बरोबर, आपल्या पती बरोबर, आपल्या घरातल्या लोकांबरोबर, जगातल्या लोकांबरोबर क्रूर वागल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःवर ते त्रास ओढवून घेतात. ही रियालिटी आहे. माझ्या जीवनातला अनुभव तुम्हाला माहिती आहे, पण वारंवार मी तुम्हाला सांगेन. मला काही वाटणार नाही मी तुम्हाला ही गोष्ट सांगा, कारण मी माझ्या जीवनामध्ये दया करायला शिकलोय, क्षमा करायला शिकलोय. माझा विवाह जेव्हा झाला 1994 मध्ये 93 मध्ये झाला, मला वाटतं 94 मध्ये मी अचानक आजारी पडलो. 3 आठवडे भनभनता ताप होता माझ्या शरीरात. माझ्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला प्रथम स्थान होतं, औषधाला नाही. त्या काळात औषधं घ्यावे लागले, पण तरी सुद्धा ताप जात नव्हता. 3ऱ्या आठवड्यात 2 आठवडे चर्चला जाऊ शकलो नाही. 3ऱ्या आठवड्यात रेचलला म्हटलं आपण चर्चला जायचं, काही होऊ दे. चर्चला गेलो. चर्चला गेल्यानंतर त्या ठिकाणी पास्टर, एक राणा नावाचे पास्टर, ते उपदेश करायला उभे होते. विजिटिंग पास्टर होते आमच्या चर्चमध्ये, आणि त्यांनी उपदेश केला आणि त्यांनी क्षमेबद्दल उपदेश केला. प्रियांनो, त्यावेळेस माझ्या हृदयामध्ये 3 लोकांबद्दल अक्षमा होते, 3-4 लोकांबद्दल. आणि तुम्हाला मी सांगतो की मी कोणाविरुद्धही काही केलं नव्हतं, त्यांनी माझ्या विरुद्ध केलं होतं. आणि मी त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये राग धरून ठेवला होता. इट वॉज अँगर. ते माझ्यापेक्षा मोठे होते, अधिकार पदावर होते, आणि अधिकार पदावर असल्यामुळं माझ्यावर त्यांचा अन्याय झाला होता. माझ्या हृदयामध्ये क्लेश होते. ज्यावेळेस देवाचं वचन आलं, मी तुम्हाला सांगतो, त्या क्षणी त्या 3, मी असं हातात घेतल्या 3 लोकांना, म्हटलं प्रभू येशू, मी तुझ्या हातात त्यांना सोपवतो, तू घे, मी त्यांना क्षमा करतो. त्या क्षणी प्रियांनो, त्या क्षणी माझ्या शरीरामध्ये काहीतरी घडलं आणि मी असा हल्लो जसा का मी पडणार होतो. काहीतरी गोष्ट निघून गेली आणि त्या दिवसानंतर कधीही ताप आला नाही. त्या दिवसानंतर एक गोष्ट शिकलो माझ्या जीवनामध्ये, मला कोणी जखम करण्या अगोदर, कोणी मला दुखवण्या अगोदर, त्याला मी अगोदर क्षमा करून देतो, कारण मला माझ्या देहाला त्रास द्यायचा नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही काही लोक म्हणतात, पास्टर वर्षानुवर्ष तुम्ही आजारी पडत नाही. काही सत्य माझ्या जीवनामध्ये मी अनुभव करतो प्रियांनो. देवाचं वचनाचं सत्य जेव्हा तुम्ही नुसतं दया नव्हे, सत्याला गळ्यात बांधायचंय, अप्लाय करायचंय, लागूकरण करायचंय. आणि जेव्हा मी ते लागूकरण करतो, देवाचा आशीर्वाद माझ्या जीवनावर घडल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. फार महत्वाची गरज आहे आपल्या वडिलांना क्षमा करणं, बायकोला क्षमा करणं, जे काही प्रभू तुम्हाला सांगेल प्रियांनो. हे येशू ख्रिस्त सांगत आहे. जो क्रूरपणे वागतो तो आपल्या देहाला, मला माहित नाही भाषांतर असं का केलेलं, पण रमाबाईच्या भाषांतरात स्पष्ट सांगितलेलं आहे. ही ट्रबलeth हिज ओन फ्लेश. स्वतःलाच नव्हे तर आपल्या परिवाराला देखील तो प्रियांनो त्रासातून घालतो. आणि म्हणून दयेची माळ आपल्या जीवनात घालायला पाहिजे.
प्रभू करो येत्या दिवसात तुम्ही ती माळ घालून जीवन जगू. मला शेवट करायचा. आय वॉन्ट टू एंड फ्रेंड्स. मी काही जास्त उपदेश करणार नाही, पण एक महत्वाची अजून एक गोष्ट प्रभू परमेश्वराच्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत, आणि ते म्हणजे मत्त्याचं शुभवर्तमान याचा 25वा अध्याय 34 ते 36 वचनं. मत्त्याचं शुभवर्तमान याचा 25वा अध्याय. आणि ह्या ठिकाणी ही जी घटना आहे ती न्यायाच्या काळामध्ये होणारी घटना आहे, आणि त्या घटनेबद्दल या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्या घटनेमध्ये इथं सांगितलेलं आहे की हे दया करणारे लोक, गरिबांना देणारे लोक. वाचूया आपण 34 ते 36 वचनं. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तहानेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा तहानेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात मला घेतले. 36 पर्यंतच पाहिजे होतं. काही पॅरामीटर्स दिलेले आहेत प्रियांनो, काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत येशूच्या शिक्षणामध्ये, आणि ते गरजेचे आहे. पण पुढे जाण्यामध्ये क्षमा करण्याच्या बाबतीत असत असताना मी अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. ही घटना खरी घटना आहे, अत्यंत खरी. एक व्यावसायिक होता आणि त्या व्यावसायिकाच्या जीवनामध्ये ती मला आठवली आत्ता हे वचन वाचल्याच्या नंतर, म्हणून मी परत तुम्हाला सांगणार आहे. एक व्यावसायिक होता, त्या व्यावसायिकामध्ये त्याला आर्थिकरित्या खूप चॅलेंजेस होते, आणि मग असंच तो ख्रिस्ती होता, विश्वासदार होता. एका देवाच्या सेवकाने त्याला सांगितलं की तुझ्या मनामध्ये क्षमा आहे, आणि खऱ्या अर्थाने त्याचं त्याच्या भावाचं भांडण झालं होतं, आणि ह्यानी फार वर्षांपूर्वी त्या भावाला फसवलं होतं, खोटं बोलून काही पैसे घेतले होते. आणि ह्याच्या मनामध्ये त्याबद्दल द्वेष होता, त्याला आजार होता, त्याचा व्यवसाय समस्येमध्ये होता. त्या सेवकाने त्याला सांगितलं हे क्लिअर कर, हे नीट कर, मग पहा काय होतं. त्या व्यक्तीने, व्यावसायिकाने एक पत्र लिहिलं, आणि त्या पत्रामध्ये एक चेक पण टाकून दिला की मी तुझ्याकडून पैसे घेतले होते अशा रीतीने. ते बंद केलं पाकिट, त्याने जाऊन ते पोस्टात टाकलं. त्याच दिवशी त्याला अनुभव आला त्याच्या शरीरातल्या आरोग्याचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवसापासून त्या व्यवसायातला आशीर्वाद त्याला मिळायला लागला, जीवन बदललं. प्रियानो, ह्या गोष्टी साध्या नाही आहेत, खऱ्या आहेत. अनुभव घेतलेले लोक आहेत. तुम्ही अनुभव घेऊन पहा, ती स्टोरी तुमची बनेल, तुमच्या जीवनाची स्टोरी बनेल, कहाणी बनेल. लोकांना तुम्ही मनापासून त्यांना क्षमा करा. कधी कधी काही आडी ठेवून नका मनामध्ये, हृदयामध्ये, भावनेवर अवलंबून राहू नका. भावना फसवणाऱ्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या भावना तुम्हाला फसवणाऱ्या आहेत. माझ्या जीवनात तो अनुभव मला आलेला आहे. माझ्या भावना मला फसवतात. जोपर्यंत सत्याची माळ मी घालत नाहीत. तुला दया करायला शिकायचंय, गरिबांना द्यायचं शिकायचंय. आणि पहा, त्या ठिकाणी येशू ख्रिस्तानी उजवीकडच्यांना सांगितलं, आणि डाव्याकडच्या लोकांना माहीतच नव्हतं दया करणं, गरिबाला देणं, गरिबांचं काय घेणं, त्यांना काय घेणं देणं नव्हतं. मी देवाला एकदा प्रश्न विचारला, फार महत्वाचा प्रश्न होता माझा. लाजर आणि श्रीमंत व्यक्तीच्या स्टोरीमध्ये, त्या श्रीमंत व्यक्ती तो नरकात गेला. देवा, तुझी इच्छा नाही का की मी श्रीमंत व्हावं म्हणून? तुझं वचन सांगतं की तुम्हाला येशू ख्रिस्ताची कृपा ठाऊक आहे की तो धनवान असताना तुम्हासाठी दरिद्री झाला, यासाठी त्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे, तुझं वचन सांगतं. पण तुला काय वाटतं?
तो म्हटलं सुधीर तू नीट वाचत नाही, तुला ते समजून घ्यायची गरज आहे. म्हटलं काय प्रभू? अरे त्या श्रीमंत व्यक्तीची गरज काय होती? तर त्या लाजाराला जेवण देणं, त्याला वस्त्र देणं, त्या लाजाराला नेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं. त्यांनी श्रीमंत राहू नये ही माझी काही योजना नव्हती. उलट माझी इच्छा सर्वांनी समृद्ध असावं, पण समृद्ध झाल्यानंतर त्या पैशाचा विनियोग स्वतःसाठी करायचा का त्याचा उपयोग देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करायचा? माझ्या भावानं बहिणीनं, जर तुमच्या हृदयामध्ये आज प्रभू काही बोलत असेल तर हे 100% आहे की आम्हाला गरिबांची काळजी घ्यायला पाहिजे. स्तोत्र 41 1-3 सांगून आपण संपवणार आहोत प्रेरणा. स्तोत्र 41 वचन 1-3. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो, हा माझ्याकडे सत्वर ये. मी तुझा धावा करीतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. माझी प्रार्थना. किती वचन? कुठलं स्तोत्र वाचत आहे तो? स्तोत्र 100 नाही, नुसतं 41. स्तोत्र 41, स्तोत्र 41 1-3 वचन. जो दिनांची चिंता वाहतो, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. त्याला अभिवचन आहे, त्याला प्रभू मुक्त करेल. वाव, संकट येणार नाही असं नाही, पण प्रियांनो ज्यावेळेस तुम्ही गरिबांची काळजी घेता, तुमच्या घासातला घास जेव्हा गरिबाला देता, तुमच्या, मी म्हणून दरवेळेस सांगतो की फक्त दशांश देत जाऊ नका. आणि ते दशांश देताना सुद्धा एखादा हिशोब ठेवून करू नका की आज नाही प्रभू मला ते हृदय दे, उदार हृदय दे. मी सामाजिक कार्यासाठी पण काहीतरी दे, सोशल वर्क साठी पण मी काहीतरी दे. हा पुढं परमेश्वर त्याचे रक्षण करील. प्रियांनो, अशी वेळ होती आमच्याजवळ पैसे नसायचे, प्रामाणिकपणे सांगतो. आमच्याकडे पैसे नव्हते, पण असा समय होता, रेचल ख्रिसमसच्या काळामध्ये डोनट्स बनवायचे आणि आम्ही ते डोनट्स घेऊन जायचो आणि गरिबांना रस्त्याला आम्ही नेऊन द्यायचो. वी डिडंट हॅड मनी, बट देयर वॉज अ हार्ट. आज देवाला ते हृदय पाहिजे, सेवा करायचं हृदय. नुसता पैसा असला तर आम्ही श्रीमंत नसतो. त्या पैशाचा विनियोग योग्य करण्याचं हृदय देवाला आज तुम्हाला द्यायचंय प्रिया. आणि त्यातून पुढे काय घडतं पहा. हा, व त्याचा प्राण वाचविल. भूतलावर तो सुखी होईल. तो भूतलावर सुखी होईल आणि तू त्याला त्याच्या वैराच्या इच्छेवर सोडणार आणि नाही. सैतानाची कुठलं कार्य आमच्या जीवनात कार्यरत होणार नाही. माझ्या देवाचं वचन सांगतं की तुझं हित करण्यापासून मी कधी माघार घेणार नाही. मग माझ्या जीवनामध्ये का समस्या? जाऊन प्रभूला शोधलं का? प्रभू का अशी कुठली गोष्ट आहे का माझ्या जीवनामध्ये जी तुला हवी आहे मी करत नाहीये? अशा काही गोष्टी आहेत का माझ्या जीवनामध्ये जे तुला हव्या आहेत मी करत नाहीये? माझ्या भावानं प्रभू करो, प्रभू तुम्हाला सांगते बोलो. पण लक्षात ठेवा, नुसतं दयाच नव्हे. 3रं वचन वाचलं का पूर्ण? हा, तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील. आमेन. तो रोगी असता तू त्याचे अंथरुण बदलतोस. हालेलुया. अंथरुण बदलणारा परमेश्वर ज्यावेळेस तुम्ही गरिबांची काळजी घेता, दिनांची चिंता वाता, भुकेलांना अन्न देता, उघड्यांना वस्त्र देता. काही काही लोक आणून देतात आमच्याकडे वस्त्र, घ्या पास्टर. अरे पण साधी इस्त्री केलेले नसतात कपडे. देताना तरी उत्तम ते द्या, चांगले धुवून इस्त्री करून. यू नो, आय एम टेलिंग यू, तुम्ही ब्लेस कराल प्रियांनो लोकांना. लोकांना जेवण, तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद देणारे लोक बनाल. प्रभू करो येत्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी दिनांची चिंता पण फक्त दयाच आहे का? सत्य देखील आहे. सत्य काय आहे? योहानाच्या शुभवर्तमानाचा 17वा अध्याय आणि 17 वचन सांगतं, तुझं वचन सत्य, त्यांना शुद्ध कर. ऍक्च्युली येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता आपल्या शिष्यांसाठी की हे देवा, वाचूया आपण 15 वचनापासून वाचूया. 15, 16 आणि 17 3 वचन. पहिले 15 वचन वाचूया. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही. मी तुला विनंती कर हे देवा, ह्यांना मारून टाक असं मी म्हणत नाहीये.
हा, तर तू त्यांना वाईटापासून तर राखावे. तू त्या वाईटापासून त्यांना राखावं. प्रभू, तो वाईट धूर्त आहे आणि त्यांनी त्यांच्या मनात फार चुकीच्या गोष्टी टाकून ठेवलेल्या आहेत. नकारात्मक गोष्टी, याच्याबद्दल त्याच्याबद्दल लोकांबद्दल त्यांना राखा. प्रिय, नुसती दया महत्वाची नाही, तर त्याबरोबर सत्य असलं पाहिजे. कारण सत्य तुम्हाला समजेल, सत्य त्या सैतानापासून तुम्हाला वाचवेल. वाचा पुढं. अशी विनंती करीतो. हा, जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. मंडळी देखील जगाची नाहीये, पण जर जग मंडळीमध्ये घुसत असेल तर काळजी घ्यायची गरज आहे. जगाचा मी नाहीये तसं जग, मंडळी देखील जगाची नाहीये, विश्वासणारे देखील जगाचे नाहीये. पण जगाची सिस्टीम, जगाच्या गोष्टी आमच्या हृदयात आणि आम्ही त्यामध्येच आनंद करत असू, तर डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम गॉड. सैतानाला संधी मिळते प्रियांनो हल्ला करण्यासाठी. सैतानाला संधी मिळते तुमच्या जीवनाला उद्ध्वस्त करण्यासाठी. पुढं, तू त्यांना सत्यात समर्पित कर. तू त्यांना सत्यात शुद्ध कर असं म्हटलंय. सॅन्क्टिफाय देम थ्रू द ट्रूथ. त्यांना समर्पित म्हणण्यापेक्षा शुद्ध कर, क्लीन्स देम. आज फक्त दया नव्हे तर सत्य देखील गळ्यात असलं पाहिजे. पुढं, तुझे वचन हेच सत्य आहे. तुझे वचन हे सत्य. देवाच्या वचनाला आपल्या हृदयावर लावा. ते लिहून टाका. माझ्या भावनेवर दया आणि सत्याची माळ तुमच्या गळ्यातून कधीच निघू नये, ती गळ्यात घालून राहूया. प्रभू करो. प्रियांनो, योहान 8:32 मध्ये आम्हाला सर्वांना सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. आज सत्य लक्षात ठेवा. तुम्हाला मी सांगतो, नुसती क्षमा स्वीकारण्याची गरज आहे एवढंच नव्हे. काही लोक मला फोन करतात, पास्टर मला माझं जीवनावर खूप मोठं कर्ज आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का? बायबलमध्ये जा, जिथं कर्जामधले लोक आहेत ती वचनं काढा, अभ्यास करा. का? तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुमच्या खिशात, तुमच्या जीवनात कर्ज पूर्ण फेडायची क्षमता तुमच्यामध्ये आहे. प्लीज, तुम्ही कर्जात राहावं देवाची इच्छा नाहीये. देवाच्या वचनात जा. देवा, माझा पुरवठा का होत नाही? व्हॉट इज द, तुझं वचन सांगतं माझ्या पुरवठा करणारा तू परमेश्वर आहेस. सर्च वर्ड. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्हापैकी कोणाला कर्जात राहायची गरज लागणार नाही. आज तो वेळ नाही माझं सांगण्यासाठी तुम्हाला. पण ज्यावेळेस त्या अलिशाकडं ती विधवा आली, कर्जात होती. तुझ्याकडं काय आहे? मला तुझ्यातूनच बाहेर काढायचंय. आणि तिला पूर्ण कर्जमुक्त केलं, तिला व्यवसाय दिला, आशीर्वादित केलं. तोच तुझा माझा परमेश्वर आहे, तो आम्हाला मुक्त करणारा. पण आपण आपल्या जागेवर उभे राहूया प्रियांनो. प्रभूच्या सानिध्यामध्ये देवाचं वचन आम्हापर्यंत आलेलं. मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, आज ते वचन आपल्या हृदयात स्वीकारूया. मी दया करणारा असणारा, मी सर्वदा दया करणारा असणारा, मी सत्याने माझ्या अंतःकरणावर लिखना करून घेणारा आहे. किती दिवस त्या अक्षमतेमध्ये जीवन जगणार आहात? देवाने खूप दया केली आहे. तो तुम्हाला दटावत नाही, रागवत नाही, क्रोधाविष्ट होत नाही. कोणाला तरी एकाला वाटत की नाही, मी त्या व्यक्तीला क्षमाच करणार नाही, मी त्याला सोडणारच नाही, काही होऊ दे. तुला कळत नाहीये, तू स्वतःच्या देहावर त्रास ओढवून घेतोयस. कारण शत्रू सैतानाला संधी मिळते. पॉल म्हणतो, ऐका, सैतानाला वाव देऊ नका. जशी ख्रिस्ताने क्षमा केली तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. आज प्रभू येशू क्षमा करण्यासाठी आम्हाला बोलवत आहे. दया आणि सत्याची माळ आमच्या गळ्यात आम्हाला घालून जीवन जगायचंय. ती माळ काढून ठेवायची नाहीये.
त्याची दया आमच्यावर सतत असते. व्हेरी सारा, त्याची दया आमच्यावर सतत असते. You have to sing a song. कुठलं गीत गायचं? Thank you, Jesus. रोज सकाळी माझ्यावर तुझी दया नवीन होते. रोज सकाळी माझ्यावरती नवी होते. जरी मी पडलो तरी तुम्हाला आपल्या उजव्या हाताने उचलतो. तो आम्हाला राहू देत नाही त्या ठिकाणी. तो म्हणतो मला, मी तुला ते ठेवणार नाही. रोज सकाळी त्याची दया माझ्यावर नवे होते. इंग्लिश मध्ये ते गीत आहे, एक्लेसियासच्या 3 अध्यायाच्या 24व्या वचनात 23व्या वचनामध्ये ते लिहिलेलं आहे. एक्लेसियास म्हणजे उपदेशाचं पुस्तकाचा नाही, विलाप गीतामध्ये 3 अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये, आम्ही भस्म झालो नाही कारण त्याची दया माझ्यावर रोज सकाळी नवी होते. रोज सकाळी नवी होते. ती संपत नाही प्रियांनो. अजून डोंगर टेकड्या तशाच आहे त्याची दया. ती स्वतःवर स्वीकारा आणि दुसऱ्यांना ती दया द्यायला सुरुवात करा. Steadfast love of the Lord never ceases. His mercies never come to an end. They are new every morning, Great is thy faithfulness, O Lord. Great is thy faithfulness. का प्यार सदा के लिए उसकी दया का कोई अंत नहीं. Yes, Father. वो नहीं है हर एक Amen, Lord. नहीं है Holy हर Spirit. दिन. तू है विश्वास